गुड इव्हनिंग गाईज. तर बघा आता 5:30-6 वाजल्या आणि आता अजून पुट्टीचं काम चालू आहे. आणि आज आम्ही काय काय केलं तुम्हाला सांगते. हे बघा अजून एवढी झाडं राहिलेत लावायची. तर हे काय लावलं नाही ती फक्त त्या कोपऱ्याला जे झाडं दिसतात ना त्या कोपऱ्याला बरोबर नारळच्या तिथं आळूची थोडी लावली. म्हणजे इथं असलं तर आपल्याला आळूची पानं खायला मिळतात. म्हणजे कसं आळूच्या वड्या या आळूची आमटी करता येते. आणि आता तुम्हाला दाखवते बॅक कॅमेराने काय चाललंय. हे बघा पुट्टीचं काम चालू केलंय. आणि थोडं आम्ही काय केलं ते पण सांगते तुम्हाला. हे बघा अशी ह्या लाईनीनं हे जे झाडं लावल्यात ना हे 2 राहिल्यात. पर याला 2ला कुंड्या अजून आणायच्या त्या. ते काय लागले ही जर खाली लावले ना तर मोठी होणार झाडं. आणि मोठी नको आहेत आपल्याला, तेवढीच दारात छोटीशी पाहिजेत फक्त शोला. हे बघा इकडे चालू आहे आज. आणि इथं जे झाड होतं आपलं हे बघा काकांनी असे बारीक मुरुम साईडने टाकलं. हे मोठी दगड आहेत ना ते खाली पडत होते सगळी. आणि ह्याच्यामध्ये मध्ये कुठली झाडं लावल्यात ते सांगते तुम्हाला. पिवळ्या फुलाची झाडं लावल्यात. हे बघा इथं छोटे छोटे हे बघा आता ताजं लावलेलं आहे पडलं आहे तर अशी. आणि पाऊस सकाळपासून थोडा थोडा यायला लागला आहे. पण आता थोडासा मी पाणी मारून जाणार आहे त्या झाडांना. पाणी जरा घातलं नाही ताजी होत्यात का की उपडून झाडं लावलं ना तर थोडी ती आपल्याला कसं लागल्यावर आपण हे होऊन जातो तसं झाडांना पण कमजोरी येते. तर आता या झाडाला बघा इथं जरा पाणी पडल्यामुळे यानं जरा लगेच मान धरली. पण बाकीची जी झाडं आहेत ना त्यांची झाडांची अशी मान खाली पडलेली आहे. त्यामुळे जरा पाणी घातलं ना मग आणि जरा टवटवीत होत्यात. आणि उद्या बघितलं तर आणि जरा टवटवीत दिसणार जास्त. आणि इथं आपलं एरंडाचं झाड होतं ते तोडून मोकळं केलं, स्वच्छता जरा केली. आणि हे जे विटाचं चुरा आहे ते लागणार आहे पुढं, कशाला लागणार आहे ते तुम्हाला नक्की कळणार आहे. आणि हे बघा आता हे दाखवतो तुम्हाला. आणि थोडीशी ओप करून घेतली आम्ही. तर इथं पण आता टमाटरची आणि वांग्याची आणि बाकीचे कशाचे लावणार आहे तर तुम्हाला कळेलच. आता काकांनी आणल्यात. हे बघा पालक आल्या. हे बघा पालक पण लावल्या. आणि भेंडीची पण रोपं हे बघा किती छान आल्यात. आता काय झालं तर मधल्या पावसात ना गाईज, मधल्या पावसात असं पाऊस वाकडा तिकडं आल्यामुळे झाडं सगळी पडली होती. मग मी काय केलं थोडं थोडं उपडून आणि डबल असल्यामुळं काय झालं थोडी थोडी उपडून सिंगल करून लाईन लावले. हे बघा हे सगळे. तर आता अजून गवारीची पण एक दोन डबल आहेत ते जरा उद्या करते. आता आज काय झालं झाड जरा तोडलं, तिकडं आळूची पानं लावली आणि इथल्या जे विटाचा जी ढीग होता ना पडल्याला ते सगळा विटाचा ढीग तिकडं लाईन लावली. आणि ते वपी केले. आणि इथं जरा असा कचरा झालता इथं आपल्या ह्याच्यात कोथिंबीरजवळ. तर तिथलं ते सगळा कचरा काढून ते एका साईडला ठेवला आहे बघा. आणि हे जे झाडं आहेत ना पिवळ्या फुलांची झाडं आहेत ही बिया लावल्या त्या मी. तर हे आल्यात रोपं. तर ह्यातली एवढीच रोपं मी ह्या आपल्या पामच्या झाडांच्या मध्ये लावल्यात. हे बघा मध्ये लावल्यात. म्हणजे कसं हिरवा आणि पिवळ्याचं कॉम्बिनेशन आणि जरा भारी दिसणार आहे. म्हणजे जरा फुलं यायला लागली ना श्रावण महिन्यात गणपतीत तर छान दिसणार आहे केला. म्हणून मी काय केलं आपलं म्हणलं चला बघूया आपण तसा आयडिया करून बघूया हिरव्यात पिवळ्या फुलांची झाडं कशी दिसतात हे लावल्याशिवाय कळणार नाही म्हटलं. तर लावलेत. आता जरा पाणी घालते झाडांना. आणि मग जेवायला डब्बा घेऊन आलतो. आता बघूया आता किती वाजता यांची सुट्टी होत्या पुट्टीवाल्यांची. मग त्यांनी पुट्टी लावायला लागले आणि आपण जायचं चांगलं नाही वाटत ना. आणि मला कसं आहे काम इथं चालू असलं तर मला घरात लवकर घरी जावं वाटत नाही. इथलं काम ओके करून व्यवस्थित सगळं झालं की बघून व्यवस्थित सगळं जायचं हे असं चालू असते. तर आता बघा असं एक चालू आहे काम. पहिलं सगळं स्वच्छ करून घेतलं. हे बघा हे सगळा कचरा पडला आहे ना. हे बघा दिसत असेल तुम्हाला कचरा. तर हे सगळं स्वच्छ करून घासून दोन्ही रूमच्या सगळं ओके केलेलं आहे. आणि त्यानंतर आता हे सगळं वरचं हे चालू आहे पुट्टी. आणि आम्ही काय केलं ही वायर येताना घेऊन आलतो. त्यांना वायर लागणार होती की ते काय मशीन असते त्यानंच ते खोरून सगळं काढतात ना. असं काही निघणार नाही. काय स्लाबचं असल्यामुळं काय होतं स्लाबचं त्या पट्ट्यांचं जे माल असतो ना ते घट्ट असतो एकदम मजबूत माल असतो. तर ते माल काढायसाठी ते सगळं हे बघा दिसत असेल तुम्हाला खोरून व्यवस्थित केलं. तर आता हे सगळं पुट्टीचं झालं काम की मग फरशीचं बघूया आता कसं होते. असं थोडं हे बघा काकांचं कसं चाललंय. असं हे बघा सगळं कचरा निघाला. हे बघा दिसत असेल तुम्हाला सगळं.
तर बघूया आता किती, म्हणजे आज सुरुवात केली त्यांनी सगळं काढून, काढून सगळी सुरुवात केलेली. आता उद्या दिवसभर होतंय का परवा दिवशी होतंय ते तुम्हाला बघायला मिळेलच. आणि आत्ता आम्ही थोडं भूक लागली होती अजून, म्हणजे आले आले खाऊ वाटत नाही जास्त, तर थोडं खाल्लं होतं आणि मग तिकडं गेलो. सगळं झाडं जरा तोडली. बघा ही झाड मोठं मोठं आलं होतं ना आपलं एरणचं, तर ती लई पसरलं होतं आणि ती पावसात मोडलं होतं. मोडण्यामुळं काय झालं होतं, सगळं खाली पसरून कचरा दिसत होता. त्यामुळे म्हटलं हे काढूया आणि पुढं तिथं आम्ही फुलांचीच झाडं लावणार आहे, त्यामुळे तिथली स्वच्छता केली. विटा इकडं हे बघा, ती छोट्या इटा बाजूलाच लावल्या त्या मोठ्या इटांच्या, ते बघा तिथं, आणि मोठ्या इटा आहे त्या, आणि तिथं थोडं जळण पण आहे. मग असं हळूहळू काहीतरी कामं चालू असतात आमची, आलं म्हणजे. तर चला आता जायचं, ह्यांचं झालं की जाऊया. आणि पाऊस नाही आला पाहिजे घरी जाऊस तर, आभाळाचं वातावरण झालेलंच आहे. थोडा थोडा पाऊस आला, काका जरा मोटर लावून देतात, पाणी मारून. हे जरा हे आपला ड्रम भरून ठेवला ना कामाला येते. आणि त्या टाकीतलं जे जुनं झालं होतं पाणी, एकदम कचरा आणि घाण झालं होतं पाणी, ते सगळे एक कप्पा मोकळा केला सकाळी आल्या आल्या. आणि आता एक कप्पा राहिला आहे, ते आता जाताना मोकळा करायचं, नाही तर मग उद्या आल्यावर करते. कारण की आज काय झालं, तिकडचं जरा स्वच्छता, ती रोपं लावली, ती सगळ्या विटा जमवल्या आणि विटाच तिथला कचरा काढला, ते झाड तोडलं, आणि असे काय ना काय कामं असतात. ते कामान कसं होते, दमल्यासारखं होते. तिकडं घरातलं करायचं, मग इथं यायचं, इथलं थोडं करायचं, असं चालू असते. तर चला आता काका जातात मोटर लावायला, मोटर चालू करतात, पाणी जरासं झाडांना मारूया आणि मग थोडं बसून त्यांचं काम झालं की मग जायचं.